नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचे व्हिडिओ खूपच सुंदर आहे. एका आजीची खूप सुंदर आणि भयावह असा आजीचा अनुभव आहे. ऐकून अंगाला काटे आले, अक्षरशः डोळ्याला पाणी. तर नक्की ऐका. पोटचा मुलगा देखील असा वागतो तर करावं तरी काय. आजी तिच्या शब्दात इतका सुंदर असा अनुभव सांगते आहे. नक्की लहानपासून स्वामींची सेवा करायची. जवळजवळ आजीने 41 वर्ष स्वामींची सेवा केली. तरीही आजीच्या नशिबाला बघा काय आलं. आजीला सुनेने सुद्धा बाहेर काढलं. पोटच्या मुलाने सुद्धा आश्रमामध्ये नेऊन ठेवलं. बघा लास्टच्या वेळेला स्वामी कसा चमत्कार करतात. आपण पुढे ऐकूया. अनुभव आहे कल्याणमधील सुमनताई या आजींचा. त्या म्हणतात की स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि स्वामी संकटातून प्रत्येकालाच बाहेर काढतात. हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. स्वामींचा अनुभव हा प्रत्येकालाच येतो. सुमनताई म्हणतात की आपल्याला सांगतात की मी जवळजवळ 41 वर्षे स्वामींची सेवा केली आणि लहानपणापासून मी स्वामी सेवा करायची. त्यानंतर जशी जशी मोठी झाली तसतशी मी स्वामींची जास्त घट्ट नातं झालं स्वामींचं आणि माझं. मला जमेल तशी मी सगळ्या सेवा स्वामींच्या करायची. स्वामींवर माझा खूप विश्वास. स्वामी सेवा करण्यात मला खूपच आनंद मिळायचा. लग्नानंतरही स्वामी सेवा सुरू ठेवली. स्वामींची मी सगळे नाम जप पारायण सगळं मी करायचे. सारा अमृताचं वाचनसुद्धा मनापासून करायचे आणि श्रद्धेने करायची. स्वामी अगदी मला मनापासून साथ द्यायचे. प्रत्येक गुरुवारी दिवशी मी केंद्रात जाऊन स्वामींची उपासना देखील करायची. थोडा वेळ मिळाले तशी मी घरीसुद्धा करायची. ह्या पद्धतीने माझी स्वामी सेवा ही चालूच होती. माझं कुटुंब देखील किती, मी, माझे पती, एक मुलगा आणि एक मुलगी, आमचं हे चौघांचं कुटुंब होतं. आणि मुलगी मोठी झाल्यानंतर मुलीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर थोड्या दिवसांनी मुलाचंही लग्न झालं. मुलाचं लग्न झालं म्हणजे त्याच्या पद्धतीने त्याने पसंत करून आणलेली बायको त्यांनी केली. त्यानंतर आमचं घर संपूर्ण रूप बदलून गेलं. कायापालट झाला. रोज घरात भांडण किलोज सगळं चालू झालं. माझ्या मुलाने त्याच्या पद्धतीची बायको ती खूपच वाईट होती आणि आम्हाला खूपच त्रास द्यायची. तिची वृत्तीही वाईट होती. तिला घरामध्ये देवधर्म चालत नसायचा, आवडत नसायचा. त्याबरोबर ती मला, माझ्या पतीला आमच्या वयानुसार तिरस्कार करू लागली होती. मुलाचं लग्न झाल्यापासून आमच्याच घरात आम्ही परक्यासारखं राहत होतो. अगदी स्वामी सेवासुद्धा मला करून देत नव्हती. मला घरात बोलताही येत नव्हतं. बायकोच्या भीतीने मुलगाही तसाच वागत होता. तिच्या पती सांगेल त्या पद्धतीने तो वागत होता. अचानक माझ्या पतीला पॅरालाइजचा झटका आला आणि त्यानंतर खूपच आजारी पडले आणि ते कायम झोपूनच होते. अशा पद्धतीने आमचा उपचारसुद्धा चालू होते. आम्हाला मुलगा दवाखान्यात जायला पैसेसुद्धा देत नव्हता. आणि मी माझी स्वामी सेवा तर मला जसा वेळ मिळत होता तशी मी सुद्धा करत होती. यापुढे तर खूप माझे हाल झाले आणि थोड्या दिवसांनी माझ्या पतींचे मृत्यू झाले. त्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्यावर खूपच वाईट दिवस यायला लागले होते. जेव्हा माझे पतीचे निधन झाले आणि सुनेने मला जास्त त्रास द्यायला सुरुवात केली, त्यामुळे माझं जगणंसुद्धा नको झालं होतं. परंतु मी स्वामींमुळे जगत होती. जगण्याचा निर्णय मी फक्त स्वामींच्या याच्यानुसार घेतला होता. मिळेल ते खाऊन कसे बेसे दिवस मी काढत होते. एके दिवशी तर अचानकपणे माझ्या मुलाने घराबाहेर फिरायला जायच्या नावाने मला नेलं आणि चल आपण थोडं फिरून येऊया आणि बाहेर घेऊन गेला. मला एका वृद्धाश्रमात सोडलं. त्यानंतर विनवणी करून मी घरामध्ये असणारी स्वामींची एक छोटीशी मूर्ती माझ्याबरोबर घेऊन आली होती. वृद्धाश्रमात राहायला गेले आणि घरामध्ये स्वामींचे सेवा दिवस रात्र करत होते. आणि घरातूनच मला मुलाने बाहेर काढलं. तर तो वृद्धाश्रम हेच माझं घर असं मी समजू लागले होते. तिथे गेल्यानंतर मला थोडे दिवस अस्वस्थ वाटत होतं, परंतु हळूहळू मला सवय होत गेली. आणि पुढचे 6 महिने माझा मुलगा रडत रडत माझ्याकडे वृद्धाश्रमात आला. साक्षात काय चमत्कार झाला हे मला कळालंच नव्हतं. त्याची बायकोही एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं. त्यानंतर आईच्या अस्तित्वाची त्याला जाणीव झाली होती आणि तो माझ्याकडे आला आणि खूप रडायला लागला आणि माझे पाय धरले आणि माफी मागितली. आई घरी चल असा आग्रह करत होता. म्हणून मी त्याच्यासोबत घरी आले आणि आल्यानंतर दुसरी पोरगी बघून आणि मुलाचं लग्न लावून दिले. ती दुसरी मुलगी बायको त्याची ती अगदी स्वामी भक्त होती. खूप स्वामींचा तिला वेळ होता आणि स्वामींची सेवा करायची. आशीर्वादाने दुसरी सूनही मला चांगली भेटली होती. त्यामुळं आमचे पुढचे दिवस चांगले आले आणि स्वामींनी कशी मला साथ दिली नक्की ऐका. स्वामी हे सगळ्यांच्या पाठीचे असतात आणि हा सत्य अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.